वैष्णवांचा मेळा अर्थात वारकरी जे आहेत ते आज पंढरपुरात दाखल झालेले आहेत। उद्या आषाढी एकादशी आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये विठ्ठल नामाचा गजर सुरू झालेला पाहायला मिळतोय। जी इतर मंदिरं आहेत सगळीच राज्यभरातली त्या ठिकाणी सुद्धा विठ्ठल मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी चालू झालेली आहे। उद्याची आषाढी एकादशी आहे। जसा सोहळा हा पंढरपुरात रंगतो तशाच पद्धतीने राज्यातल्या इतरही मंदिरांमध्ये अशाच पद्धतीचा सोहळा असतो। मी आता पुण्यातल्या विठ्ठलवाडीच्या मंदिरामध्ये आहे। हे मुळातच मंदिर जे आहे ते पुण्यातलं किंवा पुणे जिल्ह्यातलं या भागातलं प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे। आपण आताही पाहिलं तर उद्याची तयारी या मंदिरामध्ये अतिशय जोशात सुरू असलेली पाहायला मिळते। ऑलमोस्ट तयारी पूर्ण झालेली आहे। आता फक्त भक्तांची वाट पाहिली जाते। भक्तांचं जर म्हणायला गेलं तर भक्त जे आहेत ते खरं तर आजपासूनच या ठिकाणी यायला दाखल झालेले आहेत। उद्या या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते। पुणे जिल्ह्यातले खूप भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळेच बरेच असे भक्त आहेत जे पुण्यातले जवळपास राहणारे आहेत ते आजच येऊन दर्शन घेऊन जाताना दिसतात। आताही पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट सुरू आहे। गेले 5-6 दिवस झाला विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम सुद्धा मंदिरामध्ये सुरू असलेले पाहायला मिळतात। या मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलायचं गेलं तर हे मंदिर जवळपास 250 वर्ष जुनं आहे। त्याचबरोबर जी पुण्यातली मुठा नदी आहे त्या मुठा नदीच्या किनारी वसलेलं हे मंदिर असल्यामुळे अतिशय शांत आणि खूप सुंदर असा परिसर आहे या सगळ्याच मंदिराचा। या मंदिराची आख्यायिका अशी आहे की संभाजी गोसावी नावाचे एक विठ्ठल भक्त होते जे अनेक वर्ष ज्यांची या भागामध्ये मोठी शेती होती आणि अनेक वर्ष याच भागामध्ये ते शेती करायचे। दरवर्षी वारीला जायचे, मात्र कालांतराने वृद्धापकाळामुळे त्यांना वारीला जाता येत नव्हतं। त्यामुळे ती रुखरुख त्यांच्या मनामध्ये होती आणि अशाच एके दिवशी त्यांनी जेव्हा नांगर चालवण्यासाठी ते त्यांच्या शेतात आले होते त्यावेळी त्यांना विठ्ठलाची एक मूर्ती त्या ठिकाणी दिसली आणि मग तीच स्वयंभू मूर्ती घेऊन पुढे हे प्रति पंढरपूर असलेलं विठ्ठलवाडीचं मंदिर बांधण्यात आलं अशी एक आख्यायिका सांगते। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गोसावी समाज जो आहे, गोसावी इथले जे पहिल्यापासूनचे या ठिकाणचे राहणारे होते ज्यांची ही सगळी जमीन होती पूर्वी, त्यांच्याकडेच ही जमीन आत्ताही आहे। हे मंदिर त्यांच्याच तेच सगळे विश्वस्त या मंदिराचे आहेत आणि त्यांच्याकडून दरवर्षीच अशा पद्धतीचा सोहळ्यासाठीची तयारी केली जाते। तशीच तयारी यंदाच्या वर्षी सुद्धा आपण जर पाहिलं तर या मंदिराला स्वतः छत्रपती शाहू राजांनी देणगी दिल्याचे सुद्धा उल्लेख आढळतात, जमीन दिल्याचे उल्लेख आढळतात आणि त्यानुसारच आपण जर पाहिलं तर खूप सुंदर हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। ज्यावेळी शाहू महाराजांनी जमीन ही इनामामध्ये दिलेली होती त्यावेळी एक सनदपत्र दिलेलं होतं। त्या सनदपत्रावरून या ठिकाणी हुबेहूब तशाच पद्धतीचा एक फलक तयार करण्यात आलेला आहे, तो सुद्धा मंदिराच्या गाभाऱ्यात लावलाय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जेव्हा पुण्यावरती निजामाने हल्ला केला होता त्यावेळी पुण्यातल्याच अनेक मंदिरांची यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं होतं। त्याच पद्धतीने या मंदिराचंही मोठं नुकसान झालं, मात्र पुन्हा परत थोरले माधवराव पेशवे जे आहेत त्यांच्या काळामध्ये या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार करण्यात आला होता असे सुद्धा सगळे उल्लेख जे आहेत ते आढळतात। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अतिशय मोठा म्हणजे पेशवे काळाच्या पण आधीचा या सगळ्या मंदिराला इतिहास मोठा असलेला पाहायला मिळतोय आणि अनेक वर्षांपासूनचे पुरावे सुद्धा या मंदिराचे आहेत। त्याचमुळे या मंदिराला मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि असं धार्मिक महत्त्व असल्यामुळेच या मंदिरात पुणे जिल्ह्यातले जे भाविक ज्यांना पंढरपूरला जायला मिळत नाही असे सगळेच भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी सुद्धा अगदी थाटामाटात जसा सोहळा पंढरपुरात रंगतो अगदी तशाच पद्धतीचा सोहळा, तशाच पद्धतीची भक्तिभावाने सगळे या परिसरातले जे भाविक आहेत ते सुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। आत्ता सुद्धा गर्दी झालेली आहे, भजनं सुरू आहेत, कीर्तनं सुरू आहेत आणि अतिशय मंगलमय वातावरणात उद्याची जी आषाढी एकादशी आहे ती या ठिकाणी साजरी केली जाणार आहे। माझ्याबरोबर मंदिराचे विश्वस्त आहेत काका। इतक्या वर्षांपासूनचा मंदिराचा सगळा इतिहास आणि अजूनही अविरतपणे चालू असलेली ही सगळी भक्तांची सेवा, काय सांगाल कशा पद्धतीने आत्ता सुद्धा उद्याच्या आषाढी एकादशीची तयारी चालू आहे मंदिरात? आषाढी एकादशीची तयारी झालेली आहे। आता कालपासून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम चालू आहेत, संतवाणी, अभंगवाणी, गजर, भारूड आणि जे वेगवेगळे गायक आहेत ते या ठिकाणी येऊन स्वखुशीने आपली सेवा परमेश्वर चरणी अर्पण करतात। दरवेळेसप्रमाणे यंदा सुद्धा छान अशी विद्युत रोषणाई झालेली आहे, सजावट डेकोरेशनचं काम सुद्धा आता चालू आहे। यंदाच्या वर्षी दरवेळेसपेक्षा काही वेगळं करणार आहे किंवा कसे सजावट वगैरे असणार आहे?
दरवर्षीप्रमाणेच असतं, थोडाफार बदल असतो. आणि नागरीकरण वाढल्यामुळं या ठिकाणी यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली जाते. परंतु यंदा एक अडचण आहे, पुलाचं काम न झाल्यामुळं ट्रॅफिकमुळं लोकांना अलीकडं पलीकडं जाण्याचा खूप त्रास होतो. पण व्यवस्थितपणे ह्या परिसरातील लोक येऊन 2-3 दिवस दर्शन घेऊन जात असतात आणि पांडुरंगाच्या पायाशी लीन होत असतात. दरवर्षी आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरातले लाखो भाविक या मंदिरामध्ये येतात, गर्दी खूप असते. या सगळ्याचं नियोजन कसं केलंय? नियोजन परंपरेप्रमाणेच आम्ही करतो आणि ह्या कामी पोलीस खात्याचं खूप मोठं सहकार्य मिळतं. आरोग्याच्या बाबतीत पुणे महानगरपालिका उत्तम प्रकारे 4 दिवसात सेवा देत असतात भाविकांना. कुठं कचरा पडून देत नाही. पाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिका टँकरच्या माध्यमातून आणि मंदिराच्या वतीने केली जाते. आणि इथं शिस्त असते. पांडुरंगाच्या कोणत्याही यात्रेमध्ये गेले तर येणारा भाविक हा शिस्तप्रिय असतो, संतांचे विचार मानणारा असतो आणि त्याच्यामुळं गडबड शक्यतो गोंधळ होत नाही. सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा विठ्ठलवाडीचं मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे. मंदिर प्रशासन आहे, पुणे महानगरपालिका आहे, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे, यांच्याकडून उद्या येणाऱ्या भक्तांची सर्व काही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आत्ताच जरी पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. भाविकांचं दर्शन सुरू आहे. उद्या पहाटेपासून तर ही गर्दी जवळपास 1-1.5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागतात. संपूर्ण जिल्ह्याभरातून लोक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या भाविकांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन सुद्धा आता सज्ज झालेलं पाहायला मिळतं. आणि अतिशय भक्तिभावामध्ये जसा सोहळा पंढरपुरात रंगतो अगदी तशाच पद्धतीने पुण्याच्या या विठ्ठलवाडीत सुद्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.